राज्याच्या सहकार क्षेत्रात खळबळ उडवून देणारी घटना नुकतीच गडिंग्लजमध्ये घडली. गडिंग्लज तालुक्याची अर्थवाहिनी असणाऱ्या आप्पासाहेब नलवडे गडिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या माजी चेअरमन डॉक्टर प्रकाश शहापूरकर यांच्यासह 21 जणांविरोधात सुमारे 30 कोटी रुपयांच्या अपहारा प्रकरणी गडिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल झालाय. विशेष लेखापरीक्षक धनंजय पाटील आणि कारखान्याचे अंतर्गत लेखापरीक्षक सुशांत फडणीस यांच्या अहवालानुसार प्रादेशिक साखर संचालकांनी हे कारवाईचे आदेश दिलेत. त्यानुसार फडणीस यांनी गडिंग्लज पोलिसात फिर्याद दिली. मात्र गडिंग्लज कारखान्याच्या भवितव्याची चिंता घेऊन सातत्याने माजी चेअरमन श्रीपतराव शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करीत राहून आणि 22 वर्षांनी स्वतःला सिद्ध करायची संधी मिळाली असताना अशा पद्धतीने कायदेशीर कारवाईला सामोरे जाणाऱ्या डॉक्टर शहापूरकरांविषयी जनतेतून आश्चर्य व्यक्त होत आहे. म्हणूनच आपण प्रयत्न करूयात या सगळ्या प्रकरणाचा उहापोह करण्याचा. तर नमस्कार, मी प्रकाश चोथे आणि आपण पाहताय गडिंग्लज उपविभागातील सर्वाधिक लोकप्रिय टीव्ही चॅनल आर न्यूज. दर्शक हो, फार मागे नाही, गेल्या 2 वर्षापूर्वीच 27 ऑक्टोबर 2022 रोजी ज्यावेळी श्रीपतराव शिंदे यांच्या विरोधात हसन मुश्रीफ यांनी समविचारी आघाडीची मोठ बांधली, तेव्हाच त्यांनी सत्तेच्या चाव्या चेअरमन डॉक्टर प्रकाश शहापूरकर यांच्याकडे असतील अशी घोषणा केली. यातून डॉक्टर शहापूरकर हेच चेअरमन असतील, शिवाय निर्णय घेण्याचे सर्वाधिकार देखील केवळ त्यांच्याकडेच असतील हेही स्पष्ट केलं. आपण आधी नामदार हसन मुश्रीफ यांचे ते भाषण बघूयात. एक अतिशय संकटामध्ये हा कारखाना आज सापडलेला आहे. गेले जवळजवळ 20 महिने हा साखर कारखाना बंद आहे. पुन्हा साखर कारखान्याला ऊर्जित अवस्था आणायची असेल तर आपल्याला समविचारी सगळ्या जे कारखान्यामध्ये भाग घेऊन चांगल्या पद्धतीनं पारदर्शी पद्धतीनं कारखाना चालवणाऱ्या लोकांचं एक पॅनल होण्याची आवश्यकता होती. मी डॉक्टर शहापूरकर असतील, प्रकाशराव चव्हाण आणि आमच्या डोळाडे सर असतील, अप्पी पटेल असतील, या सर्व घटकांचं कुपेकर वहिनी असतील, यांचा तरी मनपूर्वक मी आभारी आहे. पण असं पॅनल व्हावं अशी म्हणणारे अनेक ज्ञात अज्ञात कार्यकर्ते होते. त्यामध्ये गड्डानवर साहेब यांनी फार मोठी भूमिका, शेतकरी स्वाभिमान यांनी बघून होती, उदयराव जोशी होते, सोमगुण आरबोळे होते, आमचा अरुण बेल्लत होता, त्यानंतर गणपतराव डोगरे होते. त्यानंतर अनेक की प्रत्येक जण म्हणायचा की बाबा तुम्ही दोघांनी एकत्र आला पाहिजे आणि हा कारखाना चालला पाहिजे. म्हणजे आपली ही जर जबाबदारी असेल तर मग थोडीशी उमेदवार जास्त फॉर्म भरलेले आहेत, त्यामध्ये कुणाला उमेदवार मिळणार आहे, कुणाला मिळणार नाही, यांनी नाराज नव्हता. हा कारखाना वाचवण्यासाठी, हा कारखाना ऊर्जित अवस्थेत आणण्यासाठी आपण सगळ्यांनी थोडासा त्याग करावा. ज्यांची आज आम्ही नावं जाहीर करणार आहोत त्यांनी कृपया आमच्यावर रागावू नये, कारण हे आपलं शेवटी कारखाना सुस्थितीत आणण्यासाठीचा आपला प्रयत्न आहे, तर आपण सहकार्य करावं. या कारखान्याची जबाबदारी आपण शहापूरकर साहेबांच्यावर चेअरमन म्हणून टाकणार आहोत. 5 वर्षाचे चेअरमन पद भोगतील, चांगल्या प्रकारे काम करतील, प्रकाश चव्हाण हे त्यांना सहकार्य करतील. निवडणुकीनंतर व्हाईस चेअरमन कोणी आपण निश्चितपणे ठरवू, परंतु प्रकाश चव्हाणांच्यावर ही जबाबदारी येणार आहे, त्यांनी ते करावं एवढी विनंती त्यांना मी करतो. परंतु दोघांनी मिळून, विशेषतः शहापूरकर साहेबांना आम्ही सांगितलं आहे, तुम्हाला मुक्त स्वातंत्र्य आम्ही दिलेलं आहे. तुम्हाला ते कारखान्याचं काय करायचं आहे, कोण तुम्हाला कारखाना आणायचा आहे, कोण पार्टी आणायची आहे, आमची जिल्ह्यामध्ये ती बँक किंवा हसन मुश्रीफ हा तुमच्या मागे हिमालयासारखा उभा राहील, एवढं आश्वासन दिलेलं आहे. ऐकलं, मुक्त स्वातंत्र्य. पण याच मुक्त स्वातंत्र्याचा डॉक्टर शहापूरकरांनी बहुतेक चुकीचा अर्थ लावला आणि पहिल्याच सभेपासूनच संचालकांमध्ये धुसफूस सुरू झाली. शब्द दिल्याप्रमाणे नामदार मुश्रीफ यांनी उणे नक्त मूल्य असून देखील जिल्हा बँकेच्या चाव्या खिशात असल्याने गोडसाखरला 55 कोटी रुपयांचे कर्ज दिले. मात्र याच्या विनियोगातून ही धुसफूस वाढत जाऊन ती आधी मुश्रीफ यांच्या दरबारात आणि नंतर साखर आयुक्तांच्या दारापर्यंत जाऊन पोहोचली. त्यावेळी देखील हसन मुश्रीफ यांच्या विश्वासावर एकहाती कारभार सोपवला असल्याने ते या बेबंद कारभाराला निश्चितपणे काहीतरी व्यसन लावतील अशी सर्वसामान्य सभासद आणि कर्मचाऱ्यांची अपेक्षा होती. मात्र मुक्त स्वातंत्र्याच्या झुल्यावर झुलणारे डॉक्टर शहापूरकर कारखानाच तारण ठेवून अहमदाबादच्या तथाकथित ट्रस्टकडून 300 कोटी रुपयांचे कर्ज आणायला निघाले. त्यावेळी मात्र इतर संचालकांनी त्यांना कडाडून विरोध केला. तो अनाकलनीय करारही थांबला आणि यांचा झुला जमिनीवर आला. पुढे इतर संचालकांनी सामूहिक राजीनाम्याचे अस्त्र काढले आणि डॉक्टर शहापूरकरांना चेअरमन पदाचा राजीनामा द्यायला भाग पाडलं. मात्र दरम्यानच्या काळातल्या त्यांच्या मुक्त स्वातंत्र्याचे कारनामे आता या लेखापरीक्षणातून समोर आले आहेत. डॉक्टर शहापूरकरांच्या कार्यकाळात तब्बल 3 कार्यकारी संचालकांनी यांना रामराम ठोकला, तर अनेक खाते प्रमुखांनी देखील काढता पाय घेतला.
कारखाना प्रशासनाला केवळ 2 कोटीपर्यंतची खरेदी मर्यादा असून त्याहून अधिक रकमेच्या खरेदीसाठी साखर आयुक्तांची परवानगी आवश्यक असताना ती डावलून तब्बल 16,20,00,000 अधिक जीएसटी ऑर्डर बारामती येथील कंपनीला डिस्टिलरी वितरणासाठी दिली. त्यासाठी 4 कोटींचा ऍडव्हान्स कोणत्याही मंजुरीविना आणि कराराविना दिला. त्यांनी 1,62,00,000ची मशिनरी पुरवली, मात्र ती गोडाऊनमध्ये वर्षभर धूळ खात पडून राहिली. यात आता तत्कालीन कार्यकारी संचालक, डिस्टिलरी इन्चार्ज, सचिव आणि मुख्य लेखपाल अडकले आहेत. सुमारे 2.25 कोटी रुपये खर्च दाखवून जुनेच गिअरबॉक्स खरेदी करून त्याला रंगरंगोटी करण्याचा प्रतापही करण्यात आलाय. याशिवाय बॉयलर मॉडिफिकेशनसाठी मिरजेतील 2 कंपन्यांना मिळून सुमारे 4.5 कोटी रुपये ऍडव्हान्स देण्यात आलाय. तब्बल 33 वर्षांची जुनी टर्बाईन जीएसटी सह 49,56,000ला खरेदी करून पुन्हा त्यावर त्याहून जास्त 85,75,000चा दुरुस्ती खर्च दाखवण्यात आलाय. शिवाय तोडणी वाहतुकीच्या ऍडव्हान्ससह कंत्राटदार गायब आहेत. मुळात अर्धशतकाची जुनी मशिनरी, तीही अगदी मेटाकुटीला आलेली, त्यात कर्जाच्या गाळात रुतलेली, केवळ कर्मचाऱ्यांची जिद्द आणि त्यांच्या पोटापाण्याच्या चिंतेतून कशी बशी फिरणारी. तरीही बिचाऱ्या ऊस उत्पादक सभासदांनी सातत्याने यावर विश्वास ठेवला. बिलाची चिंता असूनही ऊस दिला, एक हाती सत्ता दिली, मग तरीही हे असे का? आणि हे सगळं केवळ 55 कोटीच्या कर्जावर. मग ते 300 कोटी आले असते तर अजून काय काय झालं असतं, असा सवाल आता सभासद आणि कर्मचारी उपस्थित करीत आहेत.